भारतीय जनता पार्टी माळशिरस यांचा हा सदस्यता अभियान या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आपले जिल्हाध्यक्ष सन्माननीय चेतनदादा केदार साहेब, त्याचप्रमाणे आपले संघटन सरचिटणीस सन्माननीय शशिकांतजी चव्हाण साहेब, आपल्या सर्वांचे लाडके नेते तथा माझे बंधुतुल्य आमदार राम सातपुते साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि बंधू आणि भगिनींनो, मला आठवते गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वी अकलूजमध्ये सन्माननीय रामभाऊ आमचे सहकारी महादेव कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली 6 शाखांचं उद्घाटन झालं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो भाऊ, जे एक प्रकारचं वातावरण अकलूजमध्ये तयार झालेलं आहे आणि मला वाटते त्याच्यानंतर आपण 2 जनता दरबार छोट्या प्रमाणात का होईना काय घेतले, जागेअभावी आपल्याला ते छोटे करावे लागले. उद्दंड असा प्रतिसाद आहे, अतिशय अनुकूल वातावरण आहे. अकलूजची जनता जी पहिली व्यक्त होत नव्हती ती आज व्यक्त होत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज मला किमान दिवसातनं 2 ते 3 असे चांगले कार्यकर्ते भेटत आहेत की ते मोठ्या उत्साहानं भारतीय जनता पार्टीमध्ये रामभाऊ आपल्याबरोबर काम करण्यासाठी इच्छुक आहेत. ही सगळं क्रेडिट तुमचं आहे भाऊ. तुमच्या कामाची पद्धत मी पहिली स्तुती केलेली आहे, मी काही वेगळं सांगायची काही आवश्यकता नाही. हे सगळं क्रेडिट तुमचं आहे. त्याचप्रमाणे आज माझे सहकारी महेश शिंदे अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता भाऊ, मला वाटते गेल्या 10 वर्षापासून मी त्याला ओळखतोय. त्याला मिशी फुटली नव्हती तेव्हापासून मी त्याला ओळखतो. एकदम प्रामाणिकपणे लोकांचे प्रश्न मांडणारा, चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आज भारतीय जनता पक्षामध्ये आलेला आहे. खरोखर हे भारतीय जनता पक्षाचं भाग्य समजावं लागेल. आणि ह्या वणव्याचं रूपांतर इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं आहे मित्रांनो की आज मला सांगायला अभिमान वाटतोय की अकलूजमध्ये आपण 10 शाखेंचं आणखीन उद्घाटन करणार आहोत. ज्यांना वेळ आहे त्यांनी अवश्य या कार्यक्रमासाठी यावं. संध्याकाळी 5 वाजता आपण अशोका चौकापासून ते खाली माळेवाडीपर्यंत, माळेवाडीमध्ये सांगता सभा होणार आहे, कॉर्नर मीटिंग होणार आहे. ज्यांना वेळ असेल त्यांनी आपण अवश्य यावं. आता हा वनवा काय थांबणार नाही भाऊ. तुम्हाला माहिती आहे फटाकड्याची माळ, 10,000ची फटाकड्याची माळ एकदा पेटली की ती शेवट करूनच थांबते. आता अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत, अनेक जण यायला इच्छुक आहेत आणि या सगळ्यांचं स्वागत आहे. ज्यांना ज्यांना स्वाभिमानानं काम करायचं आहे त्यांच्या त्यांच्या पाठीमागं राम सातपुते आणि भारतीय जनता पक्ष हा खंबीरपणे उभा आहे. एवढं त्यांनी लक्षात ठेवायचं. ज्यांनी स्वाभिमान घाण ठेवला आहे लांबच बरं. ज्यांना स्वाभिमानानं काम करायचं आहे त्यांच्या पाठीमागं राम सातपुते आणि भारतीय जनता पक्ष उभा आहे. भाऊ, आपल्याला गेल्या विधानसभेला काय थोडक्या प्रमाणात आपला पराजय झाला. त्याला कारण एक असं होतं की काही ठिकाणी आपल्याला भूत यंत्रणा वगैरे लावण्यात आपल्याला कार्यकर्ते त्या प्रमाणात मिळाले नाहीत. काही ठिकाणी कुठं बोगस वोटिंग झालं, कुठं अनुचित प्रकार घडले. पण मला खात्री आहे उद्या 3 महिन्याने निवडणूक लागू का 6 महिन्याने निवडणूक लागू, आपल्या प्रत्येक बूथवरती हा कार्यकर्ता उभा असणार आहे. एवढी ग्वाही मी आपणा सर्वांना देतो. आणि असे अनेक कार्यक्रम ज्या माध्यमातून आपल्या ह्या प्रवाहामध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रवाहामध्ये अनेक कार्यकर्ते जोडले जातील, असे अनेक कार्यक्रम आणखीन व्हावेत. अनेक लोकांनी यामध्ये सहभाग घेऊन या प्रवाहात यावं एवढं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.